साठविला हरीजी हृदय मंदिरे, त्यांची सरलीर झार झाला सफल व्यापार. हरी आला हाता मग कैची भय चिंता, त्यांची सरलीर झार झाला सफल व्यापार. तुका म्हणे हरी काही उरोने दिवुरे, त्यांची सरली येर झार झाला सफल व्यापार. महायोग पिटे तटे भीमरत्यम, वरम पुंडरीकाय दातु मुनींद्र हे. समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंग करो पांडुरंग करो प्रथम पांडुरंग करो बाबाजी सद्गुरुदास तुका, जयांचे केलिया स्मरण. होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण. श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता माझ्या भावा अंतरायण को देवा. आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो, दृढ माझे मन येथे ठेवावे बांधून. आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो, तुका म्हणे वाटे नको फुटू देऊ फाटे. आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु
जगदीश्वरासी जोडली ज्यांची ख्याती प्रथम वंदितो तुम्हा शिव छत्रपती विढाला विढाला साठविला हरी ही हृदय मंदिरे त्यांची सरली येर झार झाला सफल व्यापार. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड नायक षडगुणेश्वर संपन्न जगदाधार पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे लढीवाळ अहोरात्र पांडुरंग परमात्म्याचे भजन करणारे देहू निवासी जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग. जन्म मरणाची येरझार संपवायची असेल तर भगवान परमात्म्याला कसं आपल्या हृदयामध्ये साठवायचं त्याची प्रचिती देणारा अभंगाच्या कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी 2 गोष्टींचा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन पुनीत झालेली आपली मायमाता नवे नवे मराठ्यांचा क्रांतीसूर्य शिव छत्रपती राजे संभाजी महाराज यांच्या या मराठमोळ्या नगरीमध्ये श्री क्षेत्र डोंगरगाव, या डोंगरगाव या आपल्या गावातील रहिवासी ज्येष्ठ नागरिक कैलासवासी हरिभक्त परायण नवनाथ पाटील विश्वनाथ शिंदे यांना जाऊन आपल्यातून माझ्या मताने 1 वर्ष पूर्ण होत आहे. त्यांच्या पश्चात त्यांच्या पाठीमागे जो काही परिवार आहे, गंगा भागीरथी अलका नवनाथ पाटील शिंदे पत्नी आहेत, एक बहीण आहे सौभाग्यवती अहिल्याबाई रामदास देवरे, 2 मुलं आहेत श्री प्रशांत भाऊ आणि दत्तू भाऊ, 2 सुना आहेत निर्मलाताई सुरेखाताई आणि नात आहे यश विद्या शिवानी आणि सार्थक. हा शिंदे पाटील परिवार आणि या परिवाराने ठेवलेले हे कीर्तन रूपी पुष्प माझ्यासारख्या एका पामराच्या वाटेला आलंय. मी माझं काहीतरी परमभाग्य समजतो, कारण कोणाच्या तरी अनुषंगाने कोणीतरी काहीतरी सुचवून आणि भगवान परमात्म्याला त्याच्या इच्छेनुसार त्यांनी निरोप पाठवून कुणाला का होईना सांगून बाबांच्या सेवेचा योग आणण्याकरता आपल्या गावचं भूषण, आपल्या जिल्ह्याचं भूषण, गान गंधर्व संगीत अलंकार संगीत विशारद हरिभक्त परायण आमचे ज्येष्ठ गुरुबंधू विनोदजी दादा शिंदे यांच्याकडून मला या सेवेचा योग आलेला आहे. आणि सहसाथी करता ऋषी दादा पण आहेत, गोड आवाज गोड गळा हरिभक्त परायण आपले आमचे सुंदर अशी पंचपती ज्यांनी केली हरिभक्त परायण संदीपजी महाराज बाबा, माहिती बरं का, नाव पण लक्षात नाही राहिलं, विनेकरी बाबा आहेत. आणि गुरुमाऊली वारकरी शिक्षण संस्था सावरगाव येवला तालुक्यातून माझ्या मताने मजल दर मजल करत माझ्या आधी जे उपस्थित झाले हरिभक्त परायण आमचे ज्येष्ठ गुरुबंधू भाऊलालजी महाराज काकड आणि हरिभक्त परायण युवा कीर्तनकार एक वारकरी वैभव जोग महाराज शिक्षण संस्था सुटलेले संस्थेचे विद्यार्थी कृष्णाजी महाराज काकड महाराज या ठिकाणी सर्व विद्यार्थी आपल्या सोबत घेऊन आले आणि सर्व आपल्या गावातील सर्व भजनी मंडळ ज्येष्ठ श्रेष्ठ माता माऊल्या आहेत, पुरुष वर्ग आहे आणि गोड असा साऊंड आहे दादांचा शिवशक्ती साऊंड चिंचोलीकर वा. आणि सर्वांचं त्या ठिकाणी चित्रीकरण करण्याकरता आमचे हरिभक्त परायण वैभव दादा मराठी वक्ता हा यूट्यूब चॅनल आहे. या चॅनलवरती आपण कधीही आहे तोपर्यंत म्हणजे श्वास आहे तोपर्यंत जरी मोबाईल उघडला गेल्यानंतर जाऊ द्या मोबाईलही जातो सगळंच जातं. चला पुढे सांगणार आहे म्हणून आहे तोपर्यंत तुम्ही मोबाईल ज्या वेळेस उघडाल
त्या वेळेस तुम्हाला आजचं कीर्तन त्या ठिकाणी ऐकायला मिळेल. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि माझ्या सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल विठ्ठल. गोड अशी मृदुंगावर त्यांची थाप आहे आमचे ललित दादा. वा वा वा, सुंदर आयोजन नियोजन विनोद दादांनी केलेलं आहे. माझ्यासोबत आलेले विसापूर गावचे माजी सरपंच आणि या शिंदे परिवारातील पाहुणे हरिभक्त पारायण आमचे कचू नाना बोळीज नानाही माझ्यासोबत आलेले आहे. भालदार चोपदार आहेत नाही का. गोड अशी साथ संगत आहे दादा. थोडा वेळ आपल्याला चिंतन करायचंय. बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली आपल्याला सर्वांना मिळून अर्पण करायचे. पण सर्व अंगाचे कान करून, सर्व अंगाचे कान म्हणजे काय, आपल्याला दोनच कान आहे. किती कान आहे? दोनच कान आहे. पण एखाद्या कानाने ऐकू जरी येत नसेल पण एखादा कान जरी उघडा असेल नाही का. म्हणून सर्व अंगाचे कान करून थोड्या वेळ आपल्याला चिंतन श्रवण करायचंय नाही का. हा चला आता अभंग खूप गमतीचा आहे. गमतीचा म्हणजे कसा आहे काय, गमतीचा म्हणजे अभंग गमतीचे नसतात. अभंग तुकोबरायांनी गाथ्यामध्ये लिहिले. कशा करता लिहिले, कशा करता लिहिले असतील बरं. अभंग म्हणजे काय, ज्याचा कधी भंग नाही. विनोद दादा, अभंगाची सरळ सरळ व्याख्या आहे. आज आम्ही अभंग घेतो पण अभंग बाजूला ठेवतो, बोलतो बोलताच. बरोबर आहे. चला पुढे. एवढे अभंग तुकोबरायांनी लिहिले असतील पण एक एक अभंग लिहित असताना, अभंगाच्या शब्द लिहित असताना एक एक शब्द आपल्या जिभेला चटके देऊन लिहिले गड्या. हा, त्याची जोपासना करणं, त्याचं संगोपन करणं आणि त्याच्यावरती विवेचन करणं, त्याच्यावरती बोलणं एवढी सोपी गोष्ट नाहीये. ज्याच्या बुद्धीचा त्या ठिकाणी बुद्धिमत्ता असते त्याच्या परीने तो वक्ता बोलत असतो दादा. अभंगावरती बोलणं एवढं सोपं नाहीये. पण तरी सुद्धा प्रयत्न करणं हे वक्त्याचं काम असतं. आपल्याकडून पुरेसं बोलणं होतं असं नाही. चला, जेबेला चटके देऊन म्हणजे एक एक चटका सहन करून एक एक शब्द जगद्गुरु तुकोबरायांचे त्या ठिकाणी गाथा तयार झालाय दादा. सोपी गोष्ट नाही. आणि त्या जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग आज सेवेकरता निवडलेला आहे. तुकोबरायांचा अभंग त्या ठिकाणी निवडलेला आहे. साठविला हरी, भगवान परमात्म्याला साठवलं म्हणतात. पण ते कुठं साठवलं, आमच्या हृदयामध्ये साठवलं. मग चला पुढे. जगद्गुरु तुकोबरायांना प्रश्न केला, महाराज तुम्ही म्हणतात भगवान परमात्म्याला तुम्ही तुमच्या हृदयामध्ये साठवलं, मग आता ते हृदय केवढं असेल भगवान परमात्मा. काही ठिकाणी तर असे प्रमाण येतात, एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. मग आता एवढा मोठा आहे ज्याने विश्व निर्माण केलं, विश्वाची निर्मिती केली, तो भगवान परमात्मा. मग आता विश्व तर एवढं आहे, तो भगवान परमात्मा केवढा असेल. मग आता एवढा भगवान, मोठा भगवान परमात्मा एवढ्या हृदयामध्ये कसा साठवला. तरी सुद्धा महाराज म्हणतात त्याला आम्ही हृदयामध्ये साठवलं. जी ही हृदय मंदिरी, हृदय मंदिर सांगितलंय, त्या मंदिरामध्ये आम्ही त्याला साठवलं. चला पुढे. मग आता महाराज तुम्ही त्या भगवान परमात्म्याला तुमच्या हृदयामध्ये साठवलं, त्याचा काही फळ, त्याचा काही फायदा. महाराज म्हणतात त्यांची सरली एरझार झाला सफल व्यापार. चला पुढे. आता एरझार संपली म्हणतात. जन्म आणि मृत्यू याची एरझार आमची संपून गेली. जन्माला यायचं नाही आणि मरायचं नाही. चला पुढे. मग आता तो हरी आमच्या हाताला लागला म्हणतात. हरी आला हाता. आता कुठला त्या ठिकाणी भय राहिलं नाही, कुठली चिंता राहिली नाही, कुठली भीती राहिली नाही, नाही का. हरी आला हाता मग कैची भय चिंता, नाही का. आता कुठली भीतीच राहिली नाही म्हणतात. तुका म्हणे हरी काही उरोणे देऊरी, आणि त्यांची सरली एरझार झाला सफल व्यापार, नाही का. असा अभंगाचा सरळ सरळ अर्थ आहे. आपल्याला त्या ठिकाणी थोड्या वेळ चिंतन करायचं आहे. म्हणून सर्वांनी त्या ठिकाणी टाळी वाजून भगवान परमात्म्याचं भजन करा. विठ्ठल विठ्ठल. जीवन जगत असताना प्रत्येक माणसावरती, प्रत्येक जीवावरती 3 लोकांचे उपकार आहे. किती लोकांचे उपकार आहे आपल्यावरती? ज्यांचं श्राद्ध आहे, जे मुलं ज्यांचं वडिलांचं श्राद्ध करतायत, उपकारातून त्या ठिकाणी उतराई होण्याकरता काहीसा का होईना आपण त्या ठिकाणी थोडासा उपकार करावा. कोणावरती? बापावरती. कारण बापाने भरपूर केलंय मुलांसाठी.
जाईपर्यंत केलंय, पण गेल्यानंतर त्यांच्या पित्यार्थ काहीतरी पिंडदान विधी म्हणा, काहीतरी त्यांच्याकरता अन्नदान ज्ञानदान हे करून का होईना उपकाराची परतफेड करावी म्हणून त्या ठिकाणी हा खटाटोपी. बरोबर आहे, प्रत्येक जण करतं दादा. 3 लोकांचे उपकार आहे. पहिले उपकार आहे भगवंताचे, दुसरे उपकार आहे साधू संतांचे, आणि तिसरे उपकार आहे आपल्या आई वडिलांचे. पहिले उपकार कोणाचे? भगवंताचे. तुम्ही म्हणाल कसे उपकार आहे त्यांचे? भगवंत कारण आम्हाला दिसला नाही, काळा आहे का गोरा आहे पाहिला नाही, नाही का, कसा आहे ते माहिती नाही, मग त्याचे उपकार तुम्ही कसं काय सांगतायत त्याचे उपकार आहे आपल्यावरती? दादा, उत्पत्ती स्थिती लय ज्याच्या ताब्यात येतो भगवान परमात्मा आहे. झाडाचं पान देखील ज्याच्या सत्तेशिवाय हलत नाही तो भगवान परमात्मा. वेदासी बोलणे तुझी ये सत्तेने, वेदासी बोलणे तुझी ये सूर्याची झाडाचं पान देखील ज्याच्या सत्तेशिवाय हलत नाही तो भगवान परमात्मा आहे. दादा, नवे नवे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धणी, त्याच्याशिवाय काही चालू शकत नाही, तो भगवान परमात्मा आहे. मग त्याचे उपकार कसं काय तुम्ही सांगतायत भगवंताचे उपकार आहे? चला पुढे आता. मग त्याला काही पुरावा आहे का? त्याला काही प्रमाण आहे का? त्याचे प्रमाण असे महाराजांनी असं प्रमाण लिहिलंय, त्यांनी काय काय आपल्याला दिलं म्हणजे त्याचे उपकार आपल्याला मानावं लागतील. काय काय दिलं? संपूर्ण जीवदान देऊन टाकला. जेने हा जीव दिला तयाचे करी जग अजून काही प्रमाण आहे का? दिले इंद्रिय हात पाय काना, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण, नासे जीवपण भवरोगा. इंद्रिय देऊन टाकले, हात दिले, पाय दिले, नाही का? मग आता आपल्याला उपकार मानावं लागतील ना. आपल्याला सर्व त्या ठिकाणी दान स्वरूपानं दिला, 1 रुपया न घेता देऊन टाकलाय, म्हणून भगवंताचे उपकार मानावे लागतील. चला दुसऱ्या क्रमांकाला आहे संतांचे उपकारासाठी. जय हो.
आवाज काढू नका ना, आजारी आहे तुम्ही. पण ते राहत नाही. ते म्हणे मला काय म्हटले, मी खाली बसतो. पण काय असतं माहिती आहे का, एखाद्याचा जर अंतकरणामध्ये परमार्थ जर त्या ठिकाणी रुजलेला असला, गावात भजन चालू आहे, आपण कुठूनही यावा, किती थकलेलं असावं, किती त्या ठिकाणी सिनलेलं असावं, तरी आवाज आला ना तरी असं त्या ठिकाणी अंतकरणाला वाटतं की ते भजनात जाऊन बसावं, नाही का. एवढा परमार्थ त्या ठिकाणी प्रत्येकाच्या हृदयामध्ये त्या ठिकाणी बिंबवावा, प्रत्येकाने उतरावा, नाही का. चला पुढे आता. दुसरे उपकार आहे साधू संतांचे. मग संतांचे काय उपकार आहे, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार. मज निरंतर जागविते काय द्यावे त्यासी भावे उतराई, द्यावे त्यासी भावे उतराई. संतांचे उपकार सांगितले हो. काय सांगू आता संतांचे उपकार. असं त्यांनी आम्हाला काय दिलं जीवनामध्ये, त्याकरता चाले त्यांना कळालं या जड जीवांचा उद्धार करायचा आहे, सन्मार्गाला लावायचा आहे. पण त्यांना काही मार्ग सापडे ना, देवाची वाट त्यांना सापडे ना, संतांची वाट सापडे ना, परमार्थ कळे ना. म्हणून त्यांना देव स्वरूप संत म्हणून त्या ठिकाणी या मृत्यू लोकामध्ये यावं लागलं. याची कारण अशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, बोलिले जे ऋषी सात भावी वर्ताया, बोलिले जे ऋषी सात भावी वर्ताया. आम्ही वया भगवान परमात्म्याचे चलाचा साधू संतांचे उपकार. आम्ही आलो जड जीवांचा उद्धार करण्याकरता या मृत्यूलोकामध्ये त्या ठिकाणी जन्माला आलो, त्यांचा उद्धार करण्याचा प्रयत्न केला. पण काही लोकांनी ऐकलं, काही लोक ऐकत नाही. आजही काही लोक ऐकतात पण काही लोक ऐकत नाही. चला, संतांना मानतात, काही मानत नाही. देवाला मानतात, काही मानत नाही. चला पुढे आता. आता संतांचे उपकार सांगायचं ठरलं तर उपकार किती आहे. रात्रंदिवस आम्हाला जागवतात ना, ते जागवतात की नाही, जागवतात ते. अरे उठा, जागे व्हा. आता जागा रे भाई न जागा, 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 आता जागा रे भाई न जागा. आता जागा रे भाई न जागा, आता जागा रे भाई न जागा, आता जागा रे भाई न जागा, आता जागा रे भाई न जागा. आता जागा रे भाई न जागा, आता जागा रे भाई न जागा, आता जागा रे भाई न जागा, आता जागा रे भाई न जागा. आता
संत महात्मे जागवतात. आता जागा रे भाईंनो जागा, आता जागा रे भाईंनो जागा, चोऱ्याने झाल्या चोऱ्याने झाल्या हो नाडोनी बागा. आता जागा रे भाईंनो जागा, जागवतात ना. उठा जागेवारे आता संत महात्मे जागवतात म्हणून साधू संतांचे उपकार आहे. चला तिसऱ्या क्रमांकाला ज्यांचे उपकार आहे ते कोण? आपले जन्मदाते आई वडील. भगवंताचे उपकार आम्हाला कळाले, साधू संतांचे उपकार आम्हाला कळाले, पण आता आई वडिलांचे काय उपकार आहे आपल्यावरती? आईने जन्म दिला आणि जन्म दिल्यानंतर बापाने आपल्या कडेवरती खांद्यावरती खेळवलं, आहे ना आई वडिलांचे उपकार? अहो काही खायला मिळत नसेल तरी सुद्धा स्वतः उपाशी राहून आपल्याला त्या ठिकाणी पोटभर मिळावं म्हणून लोकांच्या बांधावरती काबड कष्ट करून आपल्याला जगवलं ना दादा, ते आई वडील आहे नाही का? सांगू का तुम्हाला एक वाक्य सांगून जातोय. आईचा महिमा कोणीही गातो. आईला कशाचीही उपमा देऊ शकतं मनुष्य, मी तर नाही आहे. कवी असेल, संत असेल, वेद असेल, शास्त्र असेल, आईवरती पुष्कळ बोलू शकतात, पण बापावरती कुणाची आजपर्यंत हिंमत झाली नाही गड्या. बापावरती बोलण्याकरता त्या ठिकाणी कठोर मन करावं लागतं, सोपी गोष्ट नाहीये. बाप कळून घेणं एवढी सोपी गोष्ट नाही. आईला मायेचा सागर म्हणतात, आईला दुधावरची साय म्हणतात, आईला घरासमोरची तुळस म्हणतात, आईला घराचा कळस म्हणतात, पण बापाला कुठं त्या ठिकाणी दुधावरची साय आणि माय काही उपमा आहे का? नाही ना. या दोन लेकरांना आज कळत असेल बाप काय चीज आहे. आम्हालाही गेल्यानंतरच कळणार, बरोबर आहे? ज्याचा गेला असेल आहे तोपर्यंत त्याची जाणीव नसते, गेल्यावरती त्या ठिकाणी तो मिळत नसतो दादा. आहे तोपर्यंत कळत नसतं आणि गेल्यावरती मिळत नसतं दादा. त्यांचे उपकार काय सांगावा. बाप करी जोडी लेकराची मोठी, बाप करी जोडी लेकराची मोठी, बाप करी बाप करी आपुली कुर्बानी बाळमोठी, आपुली कुर्बानी बाळमोठी, एकाएकी केला मीराची धनी, एकाएकी केला मीराची त्याचं नाव बापीगड्या. आहे तोपर्यंत त्या ठिकाणी कळत नाही, गेल्यानंतर मिळत नाहीये. अहो वेदाला गाता आला नाही, शास्त्राला गाता आला नाही, कवीला गाता आला नाही, आम्हा तुम्हाला गाता आला नाही, पण जगद्गुरु तुकोबरांनी कठोर मन केला. अहो कोणालाच गाता येत नाहीये म्हणून लेखणी हातामध्ये घेतली आणि एक अभंग तयार केला. तो हा अभंग आहे. बाप करी जोडी लेकुराची ओढी, आपुले कुरवाडी वाळवणे, एकाएकी केला हो मिरासीचा धणे. लेकराची ओढ फक्त बापाला आहे गड्या. सांगा ना तुम्ही, यमुनात पार करायची महाराज, मथुरेतून गोकुळामध्ये न्यायचंय भगवान श्रीकृष्णाला, तरी सुद्धा त्या ठिकाणी पाण्याची पर्वा न करता टोपलीमध्ये भगवंताला घेतलं. आता मरण येऊ का नाही येऊ, पण माझ्या मुलाला त्या ठिकाणी मी गोकुळात नेणारच. त्याचं नाव बाप आहे, तो वसुदेव आहे.
दादा, बापाची उपमा अशी कोणाला देता येत नाही गड्या. चला पुढे आता. म्हणून आई वडिलांचे उपकार मानावेच लागतील गड्या. चला आता पुढे. आपल्याला पुष्कळ बोलायचं आहे, पण ज्या भगवान परमात्म्याचं अहोरात्र भजन करायचे जगद्गुरु तुकोबराय. अहोरात्र भजन करायचे गड्या, अहोरात्र. कारण समाजामध्ये वावरत असताना काही नालास्ती करणारी लोक आहे, काही वाईट बोलणारी लोक आहे, तर काही चांगलं बोलणारी लोक आहे. आम्हालाही लोक सगळे चांगलेच म्हणतात असं नाही आहे, तुम्हालाही चांगलेच म्हणतील असं नाही आहे. पण जीवट जगत असताना गड्या, तुम्हाला एक वाक्य बोलून जातोय. ज्यांच्या श्राद्धा करता, ज्यांच्या पिंडदान विधी करता आपण या ठिकाणी आलोत ना, कधीच कोणी असं त्या ठिकाणी समजायचं नाही की आपलं श्राद्ध होणार नाही म्हणून. प्रत्येकाचं श्राद्ध होणार आहे, प्रत्येकाचा पिंड पडणार आहे. पण ऐका ना दादा, हा पण पिंड पडण्याआधी काही जीवन जगण्याची शैली आमच्या साधू संतांनी दिली आहे. ते जीवन कसं जगावं, कसं जगलं पाहिजे, चांगलं कर्म त्या ठिकाणी आपल्या पदरी पडण्याकरता आपण काय केलं पाहिजे, ही शिकवण आमच्या साधू संतांनी दिली आहे गड्या. ते शिकायचं असतं, ते वाचायचं असतं. नाही वाचता येत तर ऐकायचं असतं, बरोबर आहे, श्रवण करायचं असतं. पण श्रवण करता करता आमचे कान बहिरे झाले गड्या. संत महात्मे सांगतात, तुम्ही बहिरे झाले, तुम्ही बहिरे झालात, तुम्हाला बोलता येत असताना सुद्धा तुम्ही मुके झालात. काकड्यामध्ये आहे ना ते प्रमाण, काकड्यामध्ये मुका झालो वाचा गेली, प्रमाण आहे ना काकड्यामध्ये. बहिरा झालो, बहिरा झालो या जगी, ऐकू येत असताना सुद्धा आपण बहिरे झालो गड्या. बहिरा झालो या जगी, 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 बहिरा झालो, बहिरा झालो, बहिरा झालो या जगी, 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 बहिरा झालो या जगी. नाही हैले हरी कीर्तन, नाही केले पुराण श्रवण, नाही ऐकले हरी कीर्तन, नाही केले पुराण श्रवण, नाही ऐकले हरी कीर्तन, नाही केले पुराण श्रवण, नाही ऐकले हरी कीर्तन, नाही केले पुराण श्रवण. बैरा झालो, बैरा झालो, बैरा झालो, बैरा झालो, बैरा झालो या जगी, 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 बहिरा 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 काय वाटतं बरं तुम्हाला? काकड्यामध्ये प्रमाण आहे, साधू संतांनी लिहून ठेवले. अहो ऐकू येत असताना सुद्धा आम्हाला ऐकायला येत नाहीये. बैरा झालो, बोलता येत असताना सुद्धा आम्ही मुका झालाय. याचा अर्थ असं लावून घ्यायचा की आपल्याला चांगलं ऐकण्याची सवय लागू द्या. चांगलं ऐकू येत नाहीये, चांगलं ऐकण्याचा प्रयत्न आपण करत नाहीये, चांगला बोलण्याचा प्रयत्न करत नाहीये, नाही का? म्हणून त्या ठिकाणी जीवनामध्ये आपण दुःखाला कारण ठरतोय, दुःख भोगतोय. जन्म आणि मृत्यू हा खरा जीवाचा संसार सांगितलाय शास्त्राने. जन्म आणि मृत्यू हा खरा जीवाचा संसार आहे. कोंबडे झोंबडे, बकऱ्या बुकऱ्या, नाही का,
धन दौलत संपत्ती बंगला गाडी हा संसार नाही आहे. खरा जीवाचा संसार कोणता आहे? तो जन्म आणि मृत्यू, जन्माला येणं आणि मरणं हा खरा जीवाचा संसार आहे. विठ्ठल विठ्ठल. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित हा जीवाचा संसार आहे. चला पुढे आता जीवन जगण्याची शैली आम्हाला साधू संतांनी दाखवली. तेनेची पंथे चालू जाता अजिबात पडणार नाही. मग त्या मार्गाने आम्हाला चालायचं आहे. चांगलं जीवन जगायचं आहे. चांगलं लोकांशी बोलायचं आहे नाही का. चांगलं कर्म आमच्या हातून घडावं म्हणून त्या ठिकाणी काही जीवन जगण्याची शैली साधू संत त्या ठिकाणी दर्शवतात. साधू संतांनी कारण स्वतः आधी केलं मग समाजाला दिलं. स्वतः अनुभवलं अनुभवाली अंगा ते जगा देत असे. आधी चाखून सांगितलं मग लोकांना दिलं. क्या बात आहे वा. समाजाला देण्याकरता त्या ठिकाणी स्वतः चटके सहन केले, स्वतः त्रास सहन केला आमच्या साधू संतांनी. मग समाजाला चांगला मार्ग त्या ठिकाणी करून ठेवला. तरी सुद्धा आपण त्यांचे उपकार मानत नाही गड्या. काय केलं आमच्या संतांनी अजून? अहोरात्र त्या पांडुरंगाचं तीन रजनी हाची धुना, तीन रजनी हाची धुना. तीन रजनी हाची धुना, तीन रजनी हाची धुना. हे गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे. तीन रजनी हाची धुना, तीन रजनी हाची धुना. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे किंवा गोविंद गोविंद मना लागली या छंद. चला पुढे आता काय तुकोबरांनी त्या ठिकाणी अहोरात्र भजन करायचे पांडुरंग परमात्म्याचे. इथं होतो आपण आणि पांडुरंग परमात्म्याचे भजन करता 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 रामचंद्र काय गोराड्या काय नाही का हातामध्ये त्या ठिकाणी विनाय भजन चालू आहे. लोक काय म्हणतील आणि काय नाही म्हणतील लोकांचा विचार न करता भजन चालू ठेवायचे. संसारही करून भजन करता येतं गड्या पण आपण करत नाही. लोक त्रास देत नव्हते असं नाहीये. एक प्रसंग असा आहे त्याचं भजन करता करता साधना करता करता नामचिंतन करता करता महाराज कारण शरीर ही काया ती भगवंतमय कधी होऊन जाते कळत नाही गड्या. आणि त्याची प्रचिती त्याचे चमत्कार केव्हा कळतात माहिती आहे का? हा चला एक चमत्कार असा घडला तुकोबरांच्या जीवनामध्ये तुम्हाला 2 मिनिटांमध्ये सांगतो मी. त्या काळामध्ये महान तपस्वी महान साधू एक अनगडशाह नावाचा फकीर होऊन गेला. काय नाव त्याचं? अनगडशाह नावाचा फकीर. तो फकीर होता पण त्याच्या शब्दात त्याच्या मुखातून जो शब्द निघेल दादा तो शब्द खरा ठरायचा. म्हणजे त्याच्यासारखा एक तपस्वी साधूच नव्हता.
त्या काळामध्ये. पण स्वतःला गर्व झाला, अहंकार झाला, माझ्यासारखा साधू महात्मा या पृथ्वी तलावरती नाहीचे गड्या. आणि आंघोळ करण्याकरता एक कुंड म्हणजे एक नदी त्याला सेपरेट होती. म्हणजे त्या नदीमध्ये त्या कुंडामध्ये कोणीच जायचं नाही, गेला तर भस्म होऊन जाणार. म्हणून पुण्याहून रामेश्वर नावात आपले रामेश्वर भट्ट तुकोबरांचे कट्टर वैरी बरं का. त्या काळामध्ये रामेश्वर भट्ट नावाचा सदग्रस्त जात असताना आंघोळ करायची म्हणून ते पात्र दिसलं आणि त्या पात्रामध्ये त्या ठिकाणी उडी मारली. ते पात्र कुणाचं होतं आंघोळ करण्याकरता? अनगडशा नावाच्या फकीराचं. त्या पात्रामध्ये उडी मारली, आंघोळ करतायत. काही शिष्यमंडळीने पाहिलं आणि जाऊन सांगितलं अनगडशा नावाच्या फकीराला. म्हटले महात्माजी महात्माजी, कोणीतरी तुम्ही ज्या ठिकाणी आंघोळ करतात तिथं जाऊन आंघोळ करतोय. ठीक आहे, काहीच बोलले नाही. तो फकीर निघाल्यानंतर त्या पात्राजवळ गेल्यानंतर पाहतो तर त्याला काहीच बोलला नाही. पण एकच शब्द मुखातून निघाला, ऐसेच डुबते रहो. काय म्हटले ते? ऐसेच डुबते रहो. एवढा शब्द त्या फकीराच्या मुखातून निघाला गड्या. ज्या वेळेस अंघोळ करून ज्या वेळेस रामेश्वर भट्ट वरती निघाले पाण्याच्या, सर्व अंगाला त्या ठिकाणी 10 अंगाचा सुरू झाला. आता काय करायचं? परत पाण्यामध्ये परत डुबकी मारली. शब्द काय निघालेला होता साधूच्या मुखातून? ऐसेच डुबते रहो. महाराज, तो शब्द खरा ठरला. वरती त्या ठिकाणी आल्यानंतर परत त्या ठिकाणी अंगाला खाज यायला लागली. परत पाण्यामध्ये डुबकी मारली. आता काय करायचं? अंगाचा 10 शांतच होईना. मग आता याला औषध, याला वल्ली. मग पळतच सुटले रामेश्वर भट्ट आणि अलंकापूर निवासी श्री ज्ञानोबारायांकडे ज्या वेळेस रामेश्वर भट्ट जातात आणि ज्ञानोबारायांना औषध विचारतात. गड्या, माऊली, तुम्ही योग्यांची माऊली आहात, साधकांचा मायबाप आहात, चिंतकाचा चिंतामणी आहात. माझ्या अंगाचा 10 शांत करण्याकरता तुमच्याकडे काही औषध आहे का? विचारल्यानंतर माझी माऊली काय म्हणते रामेश्वर भट्टांना, कारण माऊलींना माहिती होतं, औषधही माहिती होतं आणि कुणाकडे मिळतं तेही माहिती होतं. कारण त्यावेळेस माऊलींनाही शांत करता येत होता. पण मज पामराय काय थोरपण. दुसऱ्याला मोठं म्हणणं, दुसऱ्याला मोठ्याची त्या ठिकाणी उपमा देणं, खरा तो मोठा असतो गड्या. या जगामध्ये दुसरा मोठा कोणी नाहीये. दुसऱ्याला जो मोठा म्हणतो ना, तोच मोठा असतो. ज्ञानोबरायांनी सांगितलं, म्हटले देहूला जा आणि देहूमध्ये तुकोबराय नावाचा सदग्रस्त आहे म्हटले, आणि त्या तुकोबरायांकडे औषध आहे, ती वल्ली आहे, त्यांच्याकडून ती औषध घ्या आणि तुमचा अंगाचा 10 शांत होईल. त्यावेळेस रामेश्वर भट्ट देहूमध्ये गेल्यानंतर तुकोबराय त्या ठिकाणी भजन करण्याकरता भामचंद्र गोराड्या डोंगरावरती गेलेले होते. आता काय करायचं? मग तुकोबरायांकडे गेल्यानंतर तुकोबरायांनी रामेश्वर भट्टांना सांगितलं, तुझा 10 शांत होईल, पण एक काम कर म्हटले, तुला औषध देण्याकरता माझ्याकडे नाहीये, मी एक अभंग म्हणायला लावतो. तो अभंग तुझ्या मुखातून ज्या वेळेस तू गाशील त्यावेळेस तुझ्या शरीराचा त्या ठिकाणी 10 शांत होईल. तो अभंग म्हणायला लावला आणि रामेश्वर भट्टांचा शरीराचा 10 शांत होऊन गेला. त्याच वेळेस तुकोबरायांचे रामेश्वर भट्टांनी पाय धरले, नतमस्तक झाले. इकडे अनगडशा नावाच्या फकीराला ती बातमी कळाली आणि कळाल्यानंतर आपल्यासारखा महात्मा, आपल्यासारखा तपस्वी साधू या मृत्यू लोकामध्ये म्हणजे या भूतलावरती नाहीच आहे, आणि याच्या शरीराचा 10 शांत करणारा असा कोण महात्मा या भूतलावरती जन्माला आला. म्हणून पाहण्याकरता अनगडशा नावाच्या फकीराने शिष्यमंडळी सोबत घेतली आणि देहूमध्ये हातामध्ये एक कटोरा आहे. तुम्ही बघा फोटोमध्ये, गोल टोपी घातलेली, निळं वस्त्र परिधान केलेलं आणि हातामध्ये कटोरा आहे. तुकोबरायांच्या कीर्तनात पुढे बसलेला तो अनगडशा नावाचा फकीर. बघा बरं का, आता देहूमध्ये गेल्यानंतर आता जगद्गुरु तुकोबरायांचं घर विचारायचं आहे, पण तरी सुद्धा कोणाला विचारत नाही.
कारण अहंकार जागा झाल्यानंतर माणूस कुणालाच काही विचारत नाही. अहंकार शरीरातला अहंकार आहे, ज्ञानाचा असो आणि कशाचाही असो. अहंकार जागा झाल्यानंतर माणूस माणसाला विसरतो गड्या, लक्षात ठेवा. हा चला पुढे. आता हे घर पाहिलं, ते घर पाहिलं, भिक्षाम दे. एखादी माई यायची आणि त्या कटोऱ्यामध्ये पीठ टाकायची, पण तो कटोरा त्या काळामध्ये असं म्हणतात कितीही पीठ टाकलं तरी तो अनगडशा नावाचा फकीर जो आहे ना, त्या फकीराकडे जो कटोरा होता तो कटोरा भरत नव्हता, नाही भरत. याला विचार त्याला विचार, तुकोबरायांचं घर कुठं आहे. पण कळत ना कळत ज्या वेळेस जगद्गुरु तुकोबरायांच्या घरासमोर ज्या वेळेस अनगडशा नावाचा फकीर गेल्यानंतर भिक्षाम देई माई, भिक्षा मागण्याकरता ज्या वेळेस तुकोबरायांच्या घरासमोर आला आणि आवाज दिला, त्यावेळेस जिजाबाई भाकरी करत होती. डब्यामध्ये पीठ नाही. आता पीठ वाढायचं आहे म्हणून त्या ठिकाणी भागीरथीला सांगितलं. एक मुलगी होती तुकोबरायांची, तिचं नाव काय, मावशी भागीरथी. भागीरथीला सांगितलं कोणीतरी फकीर असेल म्हटले, त्या फकीराला काहीतरी तू धान्य देऊ नये, पीठ देऊ नये. म्हणून त्या डब्यामध्ये हात घातला तर त्या डब्यात पीठही नाही. म्हटले आई त्या डब्यामध्ये पीठ नाहीये, द्यायचं काय. त्यावेळेस तो जो हात डब्यामध्ये घातलेला होता तसाच वरती काढला. काहीतरी पिठाचे कण त्या हाताला लटकलेले होते. तशीच भागीरथी दाराजवळ गेली आणि ते कण हाताचे ज्या वेळेस त्या कटोऱ्यामध्ये उडाले, त्यावेळेस कटोरा पिठाने भरून त्या ठिकाणी तो फकीर पाहायला लागला. अरे एवढ्या दिवसापासून एवढं धान्य, एवढं पीठ मागतो, कधीच कटोरा भरला नाही. नुसती पिठाच्या कणाने कटोरा माझा भरून गेला. म्हटले पीठ वाहत आहे कटोरा भरून. तुम तुकोबराय हो, तुम तुकोबराय हो, असा आवाज ज्या वेळेस त्या फकीराने दिला, भागीरथीने हात जोडले. म्हटले बाबा मी तुकोबराय नाहीये. मग कोण आहे तू. म्हटले मी तुकोबरायांची कन्या भागीरथी आहे. अरे ज्या मुलीना ज्या वेळेस पिठाचे कण माझ्या कटोऱ्यामध्ये ज्या वेळेस पडतात आणि कटोरा भरून वाहतो, ती तू तुकोबरायांची कन्या. अरे तुझ्याच्याने जरा हा कटोरा भरतोय तर तुझे वडील, तुझा बाप जगद्गुरु तुकोबराय किती महान असतील, किती मोठे असतील दादा. त्या तुकोबरांच्या चरणावरती जाऊन अनगडशा नावाचा फकीर नतमस्तक झाला आणि त्या ठिकाणी दररोज कीर्तनाला येऊन बसायचा. काय संतांचं काय सांगावं महाराज, काय चमत्कार आहेत. ज्ञानोबरायांनी ज्या वेळेस भिंत चालवली, रेडा बोलावला नाही का, हा पाठीवरती मांडे भाजले, त्यावेळेस लोकांना कळाले की संतांकडे सुद्धा चमत्कार असतात. बरोबर आहे. चालविली जड भिंती, हरली चांग याची भाती, मोक्ष मार्गे सांगा ती ज्ञानोबा माझा. रेड्या मुखी वेद बोलविला, गर्भद्विजांचा हरविला, शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. कैवल्याचा पुतळा प्रगटला, पुतळा कैवल्याचा पुतळा प्रगटला, पुतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. आणि असे जगद्गुरु तुकोबराय नाही का, तुकोबराय आपल्या सर्वसामान्य जीवाला सांगतात की त्या जगद्गुरु तुकोबराय म्हणतात त्या हरीला, त्या भगवान परमात्म्याला आम्ही आमच्या हृदयामध्ये साठवलं. आणि हृदयामध्ये साठवल्यानंतर पण ते हृदय केवढं आहे, ते हृदय आम्हाला माहिती नाही. त्या हृदयामध्ये आम्ही त्या भगवान परमात्म्याला साठवलं. ती साठवण्याची जागा आहे का. आणि त्याला एक उपमा दिली तुकोबरायांनी, काय, मंदिर. हृदयाला मंदिर म्हणतात. खरंच मंदिर आहे का हो इथं. इथं मंदिर आहे, मंदिर आहे इथं. इथं जर मंदिर नसतं तर आपण तुम्ही आम्ही कीर्तनात बसलो असतो का. नसतं तर बरं का, बसलो असतो नाही. इथं मंदिर आहे, स्वतः तो विराजमान आहे. श्वास येतो जातो नाही का, तो भगवान परमात्मा आपल्या हृदयामध्ये बसलाय म्हणून तुम्ही इथं मंडपात बसलाय. तो जर इथून गेला
तर 2 तास सुद्धा आपण आपल्या घरात राहू शकत नाही, ठेवतच नाही हो तुम्ही कोटी. मौत जब तुझको आवाज देगी हो, घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। जिंदगी एक किनारे का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा। जिंदगी एक किनारे का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा। तुला खई पाजथ करले, तुला करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली. जायचंय सर्वांना बरं का, उडून जायचंय महाराज, नाही का? सांगा ना तुम्ही आता. हे मंदिर आहे, हे हृदय म्हणजे मंदिर आहे. आमच्या गवळणनी सुद्धा भगवान परमात्म्याला बोलवलं. कुठं? मंदिरी कधीतरी यवाल हरी माझ्या, मंदिरी कधीतरी याल, बसले मी होते या रंग महाली, बसले मी होते या रंग महाली, आरसे लावूनी जवार देवा माझ्या, मंदिरी कधी तरिया, पलंग मी केली सेजा फुलांची, आरसे लावूनी चार देवा माझ्या, मंदिरी कधी तरिया, येता जाता रोखून पाहता वाईट तुमचीचा देवा माझ्या, हो हरी माझ्या, मंदिरी कधी तरिया, मंदिरी कधी तरिया, देवा माझ्या, मंदिरी कधी तरिया, मंदिरी कधी तरिया, देवा माझ्या, मंदिरी कधी तरिया, हरी माझ्या मंदिरी कधी तरिया. गवळणींनी भगवान गोपाल कृष्णाला बोलवायचं, आपल्या हृदयामध्ये साठवायचं. गवळणींचं रूप की महाराज मंदिरामध्ये कधीतरी या तुम्ही, ही हृदय मंदिर आहे. जी ही हृदय मंदिरी. आता त्या भगवान परमात्म्याला साठवल्यानंतर त्याचं फळ काय हो, फायदा काय? तो फायदा अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये. त्याची सरणी येरधारा, त्याची सरणी येरधारा, त्याची सरणी येरधारा,
व्यापार झाला सपना व्यापार त्यांची सरली येर झार झाला सफल व्यापार. त्या भगवान परमात्म्याला हृदयामध्ये साठवल्यानंतर जन्म आणि मृत्यूची येरदार आमची संपून गेली. कुणी जन्माला येणं नाही, कुणी मरण नाही, नाही का. मरण आणि जन्म या विरहित जीवन आमचं झालं. त्यांची सरली येर झार झाला सफल व्यापार. मग आता आमच्याही जीवनामध्ये आमच्या जीवनाची त्या ठिकाणी जन्म मरणाची येरझार महाराज आम्हाला संपवायची आहे. मग आम्हाला काही औषध काही वल्ली आहे का? महाराज म्हटले आहे, सांगतो, पण तुम्ही ऐकत नाही. का ऐकत नाही? तुम्ही संसाराच्या रहाडगाडग्यामध्ये संसाराच्या मायेमध्ये तुम्ही गुंतलाय. तुम्हाला तो संसार सुटत नाहीये, नाही का. म्हणून तुम्हाला जन्माला यावं लागतं, म्हणून तुम्हाला मरावं लागतं. संसारामुळे जन्म आणि मरण आपल्याला चुकवता येत नाही. आणि साधू संतांना चुकवता आलं त्याचं कारण आहे, भगवान परमात्म्याला आपलंसं केलं. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नव्हे, नाही का. तो भगवान परमात्मा आपलासा केला. मग या जन्म मरणाचं राहडगाडगा आम्हाला सोडायचं आहे, पण सुटत नाहीये. त्याकरता का सुटत नाहीये याचं कारण काय? कारण आम्हाला आमचे मुलं, आमची बायको, आमची बहीण, आमचा भाऊ आणि आमचं सर्व गणगोत ही माया आहे, ही सुटत नाहीये. संसारापासून त्या ठिकाणी परमार्थाकडे वाटचाल करण्याकरता आम्हाला संसार परमार्थाकडे येऊ देत नाहीये. त्याचं कारण ती माया आहे. काय झालं, एकदा गोकुळामधून ज्या वेळेस वसुदेवाने भगवान श्रीकृष्णाला गोकुळात ठेवलं आणि तिथून मायेला उचललं, टोपलीत टाकलं आणि मथुरेत ज्या वेळेस आणलं ना गड्या, आणल्यानंतर गोकुळातलं वातावरण आनंदमय झालं आणि मथुरेतलं वातावरण रडकं झालं. रडकं कशामुळे? माया मथुरेत आली. नामदेव महाराजांनी लेखणी केली, लेखणी अभंग लिहिला. रडे माया हो रडे माया, रडे माया, रडे माया, रडे माया कारी अकांत, नामा म्हणे उठले दूता. ती रडायला लागली गाड्या, वातावरण चेंज होऊन गेलं. तसं आमच्या संसारातलं वातावरण आहे. ती माया रडवते, प्रत्येकाला रडवते. कोणीही घरातलं त्या ठिकाणी एखादं जाऊ द्या, आपण रडतो बरं का. ती माया रडवते. पण तुम्हाला आम्हाला हे कळतं का? सर्व शास्त्राने संतांनी सांगितलंय, ज्याच्या करता तू रडतो ना दादा, ज्या वेळेस तुला स्मशानात नेल्या जात, नेतांनी सर्वजण रडतात, पण ज्या वेळेस तुला अग्निडाग दिल्या जातो त्यावेळेस जे रडणाऱ्यांपैकी कोणाला असं वाटतं की आपणही त्याच्यासोबत जावं, असं वाटतं. त्याच्यामध्ये सरणामध्ये उडी टाकावी असं कोणालाच वाटत नाही. का वाटत नाही? अहो एकट्याला जावं लागतं ना, जावं लागतं ना. मग येतं का? तुमची बहीण सोबत येते, भाऊ सोबत येतो, मुलगी सोबत येते, मुलगा सोबत येतो, बायको सोबत येते, कोणीच येत नाही. सांगा कशा करता? माझं माझं करता, माझं माझं आणि कबाड ओझं. आहे तोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत माझं माझं, पण गेल्यानंतर तुझं काहीच राहत. जडी बुड बुडे देखता देखता, जडी बुड बुडे देखता देखता, क्षण न लागता दिसे नासे, क्षण न लागता दिसे नासे, तैसा नाथ महाराजांनी दृष्टांत दिला. पाण्यावरती जे बुडबुडे येतात ना, बुडबुडे कधी फुटून जातात कळत नाही. तसं माणसाचा श्वास आहे, जीवन आहे, आयुष्य आहे. आयुष्य जाता हे पहा, काळ जपतसे महा, सोहिताचा घोर वहा, ध्यानी रहा श्रीहरीच्या. मग कसं राहायचं?
तुकडोजी महाराजांनी एक पद वापरलं बरं का विनोद दादा. ते पद असं आहे, काय म्हणतात तुकडोजी महाराज आपल्याला, ऐका ना. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे, हात लावूनी नशिबाला तू रडतो ठाई ठाई, या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी. तू म्हणशील पैसा अडका, तो तिथंच राहील सडका. म्हणशील पैसा अडका, तो तिथंच राहील सडका. मेल्यावरती आपल्या बरोबर मातीचा एक मडका, मेल्यावरती आपल्या बरोबर मातीचा एक मडका. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे, हात लावून नशिबाला तू रडतो ठाई ठाई, संसारा पायी, या संसारा पायी. तू म्हणशील घरदार, तिथंच राहील सार. तू म्हणशील घरदार, तिथंच राहील सार. मेल्यावर वै आपले घर गावाच्या बाहेर, मेल्यावर वै आपले घर गावाच्या बाहेर. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे, हात लावून नशिबाला तू रडतो ठाई ठाई, या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी. तू म्हणशील. आता शेवटचं चरण आहे बरं का, शेवटचं चरण आहे. तुकडोजी महाराज काय म्हणतात ऐका. तुकड्या घोडे म्हणे हाती, एका क्षणात होईल माती. रावण मेला, लंका जळाली, तशीच होईल गती. तुकडोजी महाराजांचं पद आहे, शब्द आहे. तुकडोजी महाराज म्हणतात, या मायेमध्ये तुम्ही अडकलायत, तुम्हाला संसार उमजू देत नाहीये, ही माया उमजू देत नाहीये. परमार्थाकडे आम्हाला जायचं आहे. गळ्यामध्ये तुळशीची माळ धारण करायची आहे, नाही का. नाथांची वारी करायची, पंढरपूरची वारी करायची, आळंदीची वारी करायची, पण त्या ठिकाणी आम्हाला संसारामधून सुटका मिळत नाहीये. या करता नाही का, पण आमच्या जन्म मरणाची येरजार संपवायची. मग येरजार संपवण्याकरता त्या ठिकाणी तुम्हाला संतांकडे जावं लागेल, आणि संतांना देवाचा पत्ता विचारावा लागेल. आणि देवाकडे गेल्यानंतर, संतांकडे गेल्यानंतर आपोआप जन्म मरणाची येरजार आपली काय होते, संपून जाते. मग त्याकरता एखादा दृष्टांत आहे का? छोटासा दृष्टांत दिला महाराजांनी. तसं पाहायला गेलं तर आपण ज्या जिल्ह्यामध्ये राहतो दादा, ऋषी दादा, तो नाशिक जिल्हा. कोणता जिल्हा? नाशिक जिल्हा. आपण ज्या जागेवरती बसलायत, हे दंडकारण्य होतं. कोणतं अरण्य होतं? याला दंडकारण्य म्हणतात. या दंडकारण्यामध्ये प्रभू रामचंद्र, लक्ष्मण दादा आणि सीतामाई किती वर्ष राहिले बरं? किती वर्ष? वनवास किती वर्षाचा आहे प्रभूंचा? 14 वर्षाचा. पण काही काळ आपल्या पंचवटीमध्ये म्हणजे नाशिकमध्ये हे दंडकारण्य आहे. प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने ही पावन झालेली भूमी आहे, आणि त्या भूमीमध्ये आपण राहतोय. त्या मातीला स्पर्श प्रभूंचा झालाय. अनवाणी पायाने आपण तरी चप्पल घालून चालतोय, पण प्रभू अयोध्येतून निघाले, पायामध्ये चप्पल नाही, खडवा नाही. त्या मातीला प्रभूंच्या चरणाचा स्पर्श झालाय, आणि ती भूमी तो जिल्हा. ऐका ना, पंचवटीमध्ये काही दिवस राहिले म्हटल्यापेक्षा रामायणच त्या ठिकाणी इथून घडलं. सर्व रामायणामध्ये उल्लेख आलेला आहे. ज्या वेळेस सीता मातेला एक हरिण दिसतं, आणि हरिण दिसल्यानंतर ह्याच हरणाची चोळी मला शेवायचे, कातड्याची बर का, हरणाच्या कातड्याची चोळी मला शेवायचे. त्यावेळेस प्रभूंनी हरणाच्या पाठीमागे लागावं, पण हरिण काय सापडत नाही. ते हरिण नव्हतं, ते काय होतं? मारिश मामा होते. कारण रावणानेच पाठवलेला एक राक्षस होता. इच्छा नव्हती जाण्याची, तरी सुद्धा रावणाचा आदेश म्हणून यावं लागलं आणि मरावं लागलं. ऐका ना दादा, ते हरिण ज्या ज्या दिशेने पळायचं ना दादा, ज्या ज्या दिशेने, त्या त्या दिशेने आजही ते गावांचे नावं तुम्हाला माहिती असेल किंवा नाही,
ज्या ठिकाणी हरीण चित केलं त्या गावाचं नाव पडलं चितेगाव. काय नाव पडलं? उल्लेख आहे रामायणामध्ये, चितेगाव. त्या हरणाच्या पाठीवरती ज्या वेळेस चांद दिसला, चांद चांद, त्या गावाचं नाव पडलं ज्या ठिकाणी चांदोरे. अजून तुम्हाला पुष्कळ नावं सांगून जाईल. आता हे दोनच लक्षात ठेवा, पुढच्या वेळेस बाकीचे नावं सांगेल. जिथं बाण लागला ते नाव पडलं बाणेश्वर. आता नांदूर मधमेश्वर, तिथून ते हरिण पळत 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 गोदातटीने असं गेलं. ते गावांची नावं पडत गेले दादा. हे दंडकारण्य आहे. पण ज्या वेळेस रावण सीता मैयाला नेण्याकरता आला विमानामध्ये, ज्यावेळेस रावण उभा राहिला आणि भिक्षामध्ये माई शब्द मुखातून माई निघाला. माई म्हणजे आई, आईचं स्वरूप आहे. अंतकरणामधून निघालेले शब्द माईच्या रूपाने, आईच्या रूपाने ते शुद्ध होते, स्वच्छ होते, निर्मळ होते. पण आपण त्या ठिकाणी ते वाईट करून टाकले. ती आई आहे, माझी आई आहे. भिक्षाम देई माई. सीता मातेला उचललं, आपल्या विमानामध्ये टाकलं. ज्या दिशेने विमान जात होतं, सीता माता आरडाओरड्या करायच्या, रामा 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 विना माझ चैन पडे रा, चैन पडे ना, चैन पडे ना. रामा, ए रामा, भेटत नाही ना राम. रावण घेऊन चाललाय, पण एक पक्षी पाहतो. त्या पक्षाचं नाव आहे जटायू. काय नाव आहे त्याचं? जटायू. जटायूने ज्या वेळेस आपल्या मातेला कोणीतरी घेऊन चाललंय, आकाशामध्ये झेप घातली आणि रावणाशी ज्या वेळेस युद्ध करायला लागला जटायू, युद्ध करता 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 रावणाला असं वाटलं की आता जटायू आपल्याला मारल्याशिवाय राहणार नाही. तो भक्त कोणाचा होता? रामाचा. आता आपल्याला मारणार म्हणून थांबला. ए जटायू, तू कोणीही असो, तुला मला मारायचंय? म्हटले हो, तुला मारून टाकणार आणि माझ्या आईला, माझ्या मातेला मी परत रामाच्या स्वाधीन करणार म्हटले. असं म्हटल्यानंतर रावण हुशार होता, चतुर होता. तुला मला मारायचंच आहे ना, मग मी माझं मरण सांगतो आणि तू तुझं मरण सांग. त्यावेळेस रामाचा भक्त आहे, खोटं बोलता येत नाही. जटायूने खरं सांगितलं, गड्या माझं मरण पंखात आहे म्हटलं. कशात आहे विनोद दादा? पंखामध्ये आहे. मग आता तुझं मरण सांग म्हटले. रावण बोलला माझं मरण पायाच्या अंगठ्यात आहे म्हटले, डाव्या पायाच्या अंगठ्यात. लगेच झडप त्या ठिकाणी झेप घेतली जटायूने आणि आपली चोच डाव्या पायाच्या अंगठ्याला ज्या वेळेस मारली, जटायूची चोच ज्या वेळेस डाव्या पायाच्या अंगठ्याला रावणाच्या लागली, त्याच वेळेस रावणाने शस्त्र उचललं आणि जटायूचे दोन्ही पंख छाटून टाकले. रक्ताच्या थारोळ्यात पडला जटायू आणि रामाचं भजन करतोय. रामा ओ रामा 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 ओ रामा 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 रामाचं भजन करतोय जटायू. आता कोणीच येत नाही सोडवण्याकरता. रक्ताच्या थारोळ्यात जटायू पडलाय. त्याच दिशेने श्रीराम प्रभू आणि लक्ष्मण दादा सीता मातेचा शोध घेत घेत झाडाला विचार, दगडांना विचार, पण कुणीतरी आवाज देतय, कोणाचा तरी त्या अरण्यामध्ये आवाज येतोय. अरे कोण माझा भक्त आहे, राम राम म्हणतोय. त्या दिशेने ज्या वेळेस प्रभू आणि लक्ष्मण दादा गेले, रक्ताच्या थारोळ्यात जटायू पडलाय. हजार हजार वर्ष तपश्चर्या करणारे साधू आहे. अरे त्यांच्या स्वप्नात देखील तू जात नाहीये, पण तुझ्या मांडीवरती मला मरण येतंय ना. मी माझं भाग्य किती असेल, पूर्वजन्मामध्ये किती मी पुण्य केलं असेल नाही का. मी जरी पक्षाच्या योनीमध्ये जन्माला आलो असेल, पण ही मांडी आजपर्यंत कोणालाच मिळाली नाही. प्रभू तुमची मांडी मला त्या ठिकाणी मिळाली, म्हणून त्या ठिकाणी माझ्या जीवनाचं सार्थक झालं. आता म्हणता येईल त्यांची सरली येर जाय, त्यांची सरली सफल व्यापार
प्रत्येकाने जगावं नाही का. स्वच्छ जीवन, निर्मळ जीवन जगावं, प्रभूचं नामचिंतन करावं, पवित्र अशी गळ्यामध्ये तुळशीची माळ धारण करावी नाही का. पवित्र जीवन, स्वच्छ जीवनमध्ये कसं बोलावं, कसं वागावं, सर्व साधू संतांचं वाङ्मय पाहून त्याप्रमाणे आपण वाटचाल करावी नाही का. जीवन थोडं आहे, आयुष्य थोडं आहे, थोडे आयुष्यामध्ये चांगलं जगण्याचा प्रयत्न करा. अटॅक लगेच मनुष्य जातोय गड्या. आज बोलतोय, उद्या काय होतं सांगता येत नाही. म्हणून जीवन चांगलं जगण्याचा प्रयत्न करा. कोणाची निंदा करू नका, कोणाची मस्करी करू नका. कष्ट करत राहा, कर्म चांगलं करत राहा, नीतिमत्ता त्या ठिकाणी साफ ठेवा. कुणाबद्दल वाईट चिंतन करू नका. आपोआप भगवान परमात्मा तुम्हाला प्रसाद फळ दिल्याशिवाय राहणार नाही. जीवन फक्त स्वच्छ जगण्याचा प्रयत्न करा. माऊलींची एक ओवी तुम्हाला सांगतो, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. साचानी मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताची, मुखी अमृताची वाणी आणि देह देवाचे कारणी. सर्वांनी एकदा वरती हात करा, करा वरती हात करा. मागचे 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 आमचे तरुण मित्र मंडळ. हा वा वा सुंदर बर का. उभे असलेल्यांपैकी तुम्ही केले तरी चालतील बर का. करा करा. हा वा वा वा. वैभव दादा यांची शूटिंग काढून घ्या बरं का. वरती हात करा. राहू द्या आता 4 वाजेपर्यंत. असे तुम्ही म्हणाल आमचे कांदे काढायचे, कापायचे नाही, सुंदर भजन करायचं बरं का. आता भगवान पांडुरंग परमात्म्याला वाटलं पाहिजे की चला डोंगरगावला कार्यक्रम चालू आहे, कीर्तन चालू आहे, कीर्तनाला जाऊया. म्हणून भगवान पांडुरंग परमात्म्याला असं वाटावं म्हणून भजन करा बरं का. हा करा करा. सर्वांनी वरती हात करा. सुंदर भजन करायचं. हरी जय जय हरी जय जय हरी जय हरी जय एका तालामध्ये जय जय हरी जय जय हरी जय हरी जय हरी 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 जय जय हरी 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 जय हरी हरी आला आता मग कैची वय चिंता, त्यांची सरली येर झार, झाला सफल व्यापार. साठविला हरी जी हृदय मंदिरे, त्यांची सरली येर झार, झाला सफल व्यापार. या अभंगावरती चिंतन असंच असेल असं नाहीये. मी माझ्या बुद्धीप्रमाणे बोलण्याचा प्रयत्न केला. म्हणून करविली तैसे केली कटकट, वाकुडे के नेट देव जाणे. तुम्ही महेशाच्या मूर्ती किंवा बोलिले लेकुरे विडी वाकुडे उत्तरे करा क्षमा अपराध. महाराज तुम्ही सिद्ध. आता थोडक्यामध्ये 2 मिनिट का होईना त्या ठिकाणी भैरवी होईल. तू कमने हारी, 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 तू कमने हारी. काही बोलोने दिभोरी, मुरुने दिवोरी, काही मुरुने दिवोरी, त्यांची सरली येर झार, त्यांची सरली येर झार. काही मुरुने दिवोरी, काही मुरुने त्यांची सरली
सफल व्यापार झाला सफल व्यापार त्याची सरणी त्याची संपलं आपलं कीर्तन. आता शेवट फक्त एक कबीर महाराजांचा दोहा गातो आणि त्या ठिकाणी जय विठ्ठल करतो. ऐका आता शेवटचा दोहा आहे बरं का, घरी घेऊन जा. कीर्तन लक्षात ठेवा नका ठेवू, पण शेवटचा दोहा तुम्ही घेऊन जा. आता वैभव दादालाही हा दोहा देतो. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बनकर मत रहना. कांटे बनकर मत रहना. कांटे बनकर मत रहना. विठ्ठल जय जय विठ्ठल. धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा शिव अवतार धरुणी त्रैलोक्य पावन. समाधी त्र्यंबक शिखरी मागे शोभे ब्रह्मगिरी शिव अवतार धरुणी निवृत्ती नाथाचे चरणी शरणायका जनार्दनी. शिव अवतार गेले त्रैलोक्य